तर मित्रांनो, तुमचं सगळ्यांचं परत एकदा स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवरती. जसं की कालचा तुम्ही व्लॉग बघितलात की रत्नागिरी रात्रीची कशी वाटते, तर आज पण आम्ही रत्नागिरी बाहेर पडलेलो आहोत. रात्रीचे 10 वाजलेले आहेत. बघू शकता सगळी दुकानं वगैरे बंद होत आलेली आहेत. तर आपण आज रात्री भाट्यात असेच टाईमपासला असंच फिरायला जाणार आहोत. तर बघूया, भाट्यात जाऊया. आणि दमदीप काय पाणीपुरी खायची वाटते, पाणीपुरी खाऊया. तर आमचे जे काका आहेत तिथे आम्ही पाणीपुरीसुद्धा खायला जाणार आहोत, ते सुद्धा आम्ही तुम्हाला दाखवू. तर असंच कंटिन्यू राहा आमच्या व्हिडिओवरती. जसं तुम्ही कालची व्हिडिओ बघितली, जशी रत्नागिरी रात्रीची जशी वाटते, तसं आता आपण असंच भाट्यात जाणार आहोत. असंच फिरायला, थोडं कसं बघायला. तर शांतता वाटते, तुम्ही पण बघू शकता तिथे एवढी स्मशान शांतता असते रात्रीची भाट्यात. तर समुद्राचा खळखळणारा आवाज असतो, लोकंसुद्धा एकदम कमी असतात. तर रात्रीचं सुद्धा केव्हा तरी आपण भाट्यात येऊन बसलं पाहिजे. फक्त बसलं पाहिजे म्हणजे असंच बसायला या, नाही तर बसायला याल आणि पोलिसांचा राऊंड वगैरे होतो, आणि ते प्यायला वगैरे बसाल. असंच या. आणि तुम्हाला तर आम्ही दाखवतो. आता आम्ही रामाळीच्या इथे आहोत स्टँडवर. तर आता आम्ही तुम्हाला दाखवू तिकडे जाण्याचा रस्ता. तर चला, मागून लहान लहान मुलं येत आहेत, कॅमेऱ्यात बघत नाहीत. तर चला जाऊया मित्रांनो. बघू शकता आता आपण स्टँडवरती आहोत. राईट साईडला बघा स्टँड आहे, सगळ्या बस लागलेल्या. तर रात्र झाली ना, सगळं आता बंद होत आलं. तर आता आपण निघालो आहोत स्टँडवरून. तर काहीतरी काम होतं दमदीपचं, ते काम करण्यासाठी आम्ही स्टँडवरती आलेलो. काम होतं, क्रोमामध्येच काम होतं. तुम्हाला दाखवतो क्रोमा दाखवतो तुम्हाला. बघा लेफ्ट साईडला क्रोमा आहे. हे बघा क्रोमा. काय इलेक्ट्रॉनिक बंद झालं आहे, रात्र झाली ना भरपूर. तुम्ही इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स जे असतील, जे काय घ्यायचे असतील, तर तुम्ही तेव्हा नक्कीच खरेदी करू शकता. खूप चांगले सर्विस आहे. तसंच आता आपण स्तंभावरती पोहोचत आहोत. स्टँडवर निघालो आहे. सगळे पाणीपुरीवाले वगैरे पण सगळे घरी झाले वाटतं, लेट भरपूर झालं. आमचे पण काका असतील की नाही सांगता येत नाही. पण भाट्यात फक्त असंच जरा जस्ट राऊंड मारून नेऊया, नंतर मग आपण पाणीपुरी खायला जाऊ. पाणीपुरीवाले आमचे काका तुम्हाला दाखवतो. राधाकृष्ण नगरच्या इथे, कोकण नगरच्या पुढे त्या साईडला कॅरम कॅफे आहे, जबरदस्त आहे कॅरम कॅफे. आता तुम्ही इकडून येऊन स्तंभावरून लेफ्ट मारलात ना भाट्याला, नक्की मित्रांनो रात्रीच्या भाट्यात बसण्यात जी मजा आहे ना, ती तुम्हाला आता आपल्या व्हिडिओमध्ये बघून सुद्धा तुम्हाला नक्कीच जाणवेल. तर आता आपण डायरेक्ट आता आपण कुठे आहोत, इथे हायकोर्टच्या इथे पोहोचलो. हायकोर्ट तुम्हाला आपलं जिल्हा हायकोर्ट नव्हे, हायकोर्ट मुंबईला आहे. कोर्ट जिल्हा सत्र न्यायालय, मराठी भाषेत मी बोलतोय. डिस्ट्रिक्ट कोर्ट आहे आपल्या इथे. हे सगळे परिसर सगळा राईट साईडचा, राईट साईडचा सगळा परिसर कोर्टाचा आहे. त्याच्यामध्ये वाचनालय सुद्धा आहे बघा. शासकीय विभागीय ग्रंथालय रत्नागिरी, जिकडे आपलं शासकीय ग्रंथालय सुद्धा आहे. इकडे विविध प्रकारचे पुस्तकं घेऊन तुम्ही तुमचं नॉलेज गेन करू शकता. तसं झालं जिल्हा सत्र न्यायालय, जसं आपण म्हणालो तसं आपण राईट साईडला बघू शकता. हे बघा आपलं जिल्हा सत्र न्यायालय, हे बघा बघू शकता. इकडे न्याय व अधिकारासाठी लढण्यासाठी जी लोक इकडे येतात आणि आपला न्याय संविधानाद्वारे प्रस्थापित जातो, कायद्यानुसार आपल्याला जो न्याय मिळवून जातो, हे आपल्याला जिल्हा सत्र न्यायालय दिसण्यात येईल. तसंच आता आपण भाट्यात पोचणारच आहोत थोड्याच वेळात. इकडे खाली बघू शकता लेफ्ट साईडला काशी विश्वेश्वराचं मंदिर होतं. तसंच आता आपण तुम्हाला भाटे बीचच्या अगोदर लागणारा ब्रिज, जो की भाटे ब्रिज आहे, पूल जो की खाडीच्या वरतून बांधलेला आहे, तो आपण दाखवा. बघा इथून पुलाची सांगता होते. बघू शकता रात्रीचं तुम्हाला एवढं ते दिसणार नाही, तरी आपण बघू शकतो. हा तो ब्रिज आहे. रात्रीचं काय तर तुम्हाला दिसणार नाही, खाली बीच आहे. पण मित्रांनो रात्री जी तुम्हाला शांतता तिथे भेटेल ना, हा पूर्ण मांडवीचा व्ह्यू आहे. सगळ्या लाईट दिसत आहेत ना, सगळ्या लाईट दिसत आहेत त्या सगळ्या मांडवीच्या आहे. इथे मांडवी. त्याचा व्लॉग पण आपण नवीन आपल्या चॅनलवरती आले असाल तर तुम्हाला त्याचा सुद्धा व्लॉग लवकरच बघायला मिळेल.
ज्याच्यामध्ये मांडवी आपण पूर्ण तो बीच तिकडच्या सगळ्या गोष्टी आपण एक्सप्लोअर करणार आहोत. त्याचा एक वेगळा नवीन ब्लॉग येईल लवकरच. तुमच्या भेटीला तो ब्लॉग नक्कीच आपण लवकरात लवकर तो ब्लॉग करू. तसंच आपण आता भाटे बीचच्या इथे पोहोचत आहोत. तसंच इकडे बघू शकता ते चेकपोस्ट आहे, ते पोलीस चौकी आहे. इथे पोलीस चौकी असते. इकडे आपल्याला थांबवू शकतात. तर विदाऊट लायसन्स वगैरे अजिबात प्रवास करू नका व गाड्या तर अजिबात चालू नका विदाऊट लायसन्स. तुम्ही ठोकाल, गाडी त्याच्या नावावरती असेल तो आज जाईल. अरे बघा रात्रीचं भाट्यात कसं वाटतं. राईट साईडला भाटे बीच. रत्नागिरीला पब्लिकला सगळ्याला माहिती असणार आहे. तुम्हाला रात्री आता तुम्हाला मी शॉर्ट्स बनवून टाकतो, त्याच्याने तुम्हाला कळेल रात्री कसं वाटतं. तर आता आपण भाट्याच्या इथे पोचलेलो आहोत. आपण गाडी पार्क करणार आहोत आणि तुम्ही बघू शकता इथे नवीन बांधकाम केलेलं दिसतंय. चिऱ्याचं बांधकाम केलेलं आहे. पॉज नको, पाणीपुरी आपल्या काकाने खायला. आता तुम्ही बघू शकता आहेत ते मस्त बनवतात पाणीपुरी, तिकडे खाल्लं आहे. बघू शकता हे बघा भाटे बीच. तुम्हाला काय काळोखात दिसत नसेल पण तुम्ही शांतता नक्कीच ऑब्झर्व करू शकता. ही बघा सुरूची झाडं, इथे तुम्ही येऊ शकता मित्रांनो रात्रीचं. आता काय इथे थांबण्याचा काय मूड होत नाही. आता भूक लागली आहे खूप. काळोख खूप आहे, दिसत नाही. काळोख खूप आहे. आपण आता पाणीपुरी खायला जाऊ. भूक लागली आहे खूप, रात्र पण खूप झाली आहे. तर चला धम्मदीप जाऊया. चला मित्रांनो आता पाणीपुरी खायला जात आहोत आपण इथूनच राधाकृष्ण नगरला. तर चला जात आहोत. कंटाळा आला, भूक लागली जास्त. परत भाट्यातून निघालो मित्रांनो. तिथे आहे ना आता ते काम होतं सुरू, तसं तुम्ही बघितलंच ना. तिथे ते चिऱ्याचं बांधकाम वगैरे केलं होतं ना, त्याच्यामुळे आहे ना आता लोक वगैरे पण ते गाड्या तिथेच पार्क करतात. त्यामुळे ना एवढं काय हे वाटत नव्हतं. पण तिथे आपण बाकडावरती वगैरे बसू शकतो निवांत. मस्त शांत गार मंद हवा वाहते. त्या हवेत एवढं स्ट्रेस रिलीफ जे होतं ना, स्ट्रेस रिलीफ जर कुठे होत असेल तर अशा बीच असतो तिकडे आपण येऊन शांतपणे बसून हे करू शकतो. तर आता आपण निघालो आहोत. धम्मदीपला पण भरपूर भूक लागली होती, मला पण भूक लागली होती. तर तुम्ही हा रस्ता बघितलाच आहे. तर तुम्हाला डायरेक्ट आता आपण वरती जाऊनच भेटूया मारुती मंदिरला. मित्रांनो तुम्ही बघू शकता आता आपण मारुती मंदिरला आलो होतो. तसंच मारुती मंदिरच्या लेफ्ट राईट साईडला जो मजगाव रोड आहे त्या साईडला आपण चाललो आहोत. तर मजगाव रोडला जाता असताना आपल्याला वरती जे कोकण नगराचा रस्ता जातो त्या रस्त्यावरून पुढे जे राधाकृष्ण नगर आहे, तर राधाकृष्ण नगरला आता आपण इकडे आता मारुती मंदिरला पाणीपुरी खाण्याला जाणार आहोत. यायचंय तिकडे. मग मी जरा खाऊन येतो ना इथे मारुती मंदिरला. तिकडे आहे जेवण. तर आता आपण मारुती मंदिरला पोहोचलो. हा मग ते खाऊन येतो मी. हा ठेवू. आता आपण गोडबोले स्टॉपच्या इथे पोहोचलो आहोत. तर तुम्ही बघू शकता राईट साईडला कॅफे वगैरे सगळं उघडलेलं आहे. इकडे तुम्हाला बर्गर, फ्रेंच फ्राईज, जे फास्ट फूडचे जे खाण्याचे प्रोडक्ट असतील जे त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला इथे मिळतील शर्मालेच्या इथे. तसंच इथे हॉट बन बेकरीसुद्धा आहे राईट साईडला. तसेच शोरमा वगैरे राईट साईडला मिळतील. तसंच इथे हॉटेल्ससुद्धा आहेत बरेच. तुम्ही इथे नक्कीच येऊन खाऊ शकता. आता आपण चरमालेला पोचलो आहोत मित्रांनो. तर चरमाल्यावरून आपल्याला सरळ जायचं आहे आणि सरळ गेल्याच्या नंतर आता आपण कीर्तीनगरच्या इथे पोचू. तर क्रांतीनगर वगैरे कोकण नगर वगैरे झाल्याच्या नंतर जे पुढे राधाकृष्ण नगर आहे त्या परिसरात ते पाणीपुरीवाले काकांचं दुकान आहे. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता आता आपण चरमाल्यावरून पुढे आलेलो आहोत आणि कोकण नगरला पोचलेलो आहोत. बघू शकता कोकण नगरला आता आपण पोचलो. आता पुढे जात आहोत.
ऐ ग कोकण नगरात सुद्धा तुम्हाला बरेच फास्ट फूडचे स्टॉल्स मिळते बघा. राईट साईडला पण आहे छोटे छोटे स्टॉल्स, सगळ्यांचे स्टॉल्स आहेत. म्हणजे लेफ्ट साईडला बघू शकता इथे पण स्टॉल्स आहेत, बरेच स्टॉल्स आहेत जिकडे तुम्हाला वेगवेगळे चिकनचे पदार्थ मिळतील. आणि कोकण नगरचं जरा पुढे आलात ना की राधाकृष्ण नगर लागतं. तर राधाकृष्ण नगरच्या इथे जे आपले पाणीपुरीवाले काका आहेत तिथे आपण आता जाणार आहोत. म्हणजे एका 2 मिनटावरती झालेलं आहे. समोरील स्कॉर्पिओ येत आहे आणि आपल्या काकांचं दुकान. अशा तऱ्हेने आपण त्या दुकानावरती पोचलेलो आहोत. बस इथं आपण पाणीपुरी खाणार आहोत. बहुत हो यार. मित्रांनो तुम्ही बघू शकता आता आम्ही पाणीपुरी खाल्ली आहोत. लक्ष्मी भेल पाणीपुरी सेंटर, जे की मजगाव रोडला राधाकृष्ण नगर या ठिकाणी स्थित आहे. कोकण नगरवरून सरळ आलात ना त्याच्या बाजूला जे लक्ष्मी सेंटर. उत्कृष्ट पद्धतीची पाणीपुरी इथे आलात ना की पाणीपुरी ट्राय करा, खूप चांगली असते. तर मित्रांनो जसं की बघू शकता आता आपण पाणीपुरी खाऊन आपण तिकडून निघालेलो आहोत. तर आता आपण परत कोकण नगरला पोचलेलो आहोत. तर आता डायरेक्ट आपला मार्ग घरी. बरं आता तुम्हाला आम्ही दाखवतो. मी CPU सुद्धा मागवला होता, तर तो CPU सुद्धा आलेला आहे. तर आता आम्ही दमदीपच्या गाडीत ठेवला आहे. तर आता आपण गाडीच्या इथे जाणार आहोत. तर तुम्हाला आपण CPU सुद्धा दाखवू. त्याचा सेटअप कसा आम्ही लावणार आहोत त्याची सुद्धा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आपल्या यूट्यूब चॅनलवरती बघायला मिळेल, ज्याचं नाव आहे केरू ब्लॉग्स. नक्की शेअर करा, लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्कीच दाबा. जर तुम्ही बेल आयकॉन दाबला नाही तर तुम्हाला कळणारच नाही पुढची व्हिडिओ कधी आलेली आहे, कुठे आलेली आहे आणि केव्हा आलेली आहे. तर चला आता आपण डायरेक्ट गाडी आपण जिथे पार्क केलेली आहे दमदीपची, आणि आज CPU सुद्धा आलेला आहे. आणि आमचं काम तेच होतं आज खाली येण्याचं की आम्हाला CPU घ्यायचा होता. तर मित्रांनो जसं की बघत असाल तुम्ही आपण आता शिवाजीनगरला पोहोचलो आहोत जिथे दमदीपची गाडी लावलेली आहे. तर आता आपण गाडीच्या इथे पोहोचलेलो आहोत. तर मी सुद्धा जाईन घरी. जे काय कामासाठी आलेलं ते तुम्हाला दाखवतो. तर आपण CPU मागितला होता, तो CPU सुद्धा आलेला आहे जसं की तुम्ही बघू शकता. मला दिसणार नाही तर आम्हाला दाखवतो. बघा आता CPU आहे. CPU. आणि आता आपण इथे व्लॉगची एंडिंग करत आहोत. त्याच्यामध्ये आपण आज पाणीपुरी खायला गेलो. दुसरी गोष्ट म्हणजे रत्नागिरीतली जी भाट्यात आपण वगैरे गेलो, परत आपण पाणीपुरी खायला गेलो, हे आपण आजच्या व्लॉगमध्ये बघितलं. तसंच उद्याचा व्लॉगसुद्धा असाच काहीतरी हटके बघायला मिळेल. आजचा तुम्हाला कदाचित तुम्हाला थोडासा बोरिंग वाटू शकतो, पण याच्या पुढचे व्लॉग जे येणार आहेत ते खूप इंटरेस्टिंग असणार आहेत. नक्कीच जे तुम्हाला नक्कीच आवडतील. आणि तुम्हाला जर नक्कीच आमचा व्लॉग जर आवडत असतील किंवा तुम्हाला आमचे व्लॉग जर बघूशे वाटत असतील तर तुम्ही नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब हे करायचं व बेल आयकॉनसुद्धा नक्कीच दाबा. जेवढं जास्त शेअर करता येईल एवढं करा ना मित्रांनो. तुम्हाला फक्त काय शेअर करायचं आहे का? प्रगती बघवत नाही का? होऊ दे की अजून एक माणसाची प्रगती, काय दमदी. तुम्हाला फक्त शेअर करायचं आहे बस, फक्त शेअर. तर चला इथेच मी व्लॉग एंड करतो. तर भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. बाय.